जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या उशाशी असलेले सावरखेडा बुद्रुक पांढरी या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागत आहे मरमर। हंडाभर पाण्यासाठी दररोज डोंगर दऱ्यांमध्ये पाय घसरून अपघात होत असल्याचे प्रकार सुरू। पाण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून खोल डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन पाणी आणावे लागत आहे। जनावरांना सुद्धा चांगले पाणी पाजले जाते, मात्र या ग्रामस्थांना चक्क सडलेले गढूळ दूषित पाणी प्यावे लागत असून शासन प्रशासन मात्र गाढ झोपा घेत असल्याचे दिसून येत आहे। सोयगाव तालुक्यातील सावरखेडा पांढरी गावामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची भीषण पाणी टंचाई सुरू असून एक हंडा पाण्यासाठी या गावच्या महिला पूर्ण डोंगर दऱ्या ओलांडून स्वतःचा जीव पाण्यासाठी धोक्यामध्ये टाकून जीवघेणी कसरत या कडक्यांमधून करीत आहे। एकीकडे शासन योजनांच्या मोठमोठ्या भूलथापा मारून पुढे सोडत आहे, मात्र आजही सोयगाव तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती सुरू आहे। सावरखेडा पांढरी गावचे ग्रामस्थ गढूळ दूषित पाणी पित असून त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचं सतत या गावाकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। शासन लागले प्रचाराला, प्रशासन लागले आचारसंहितेच्या कामाला आणि सावरखेडा गावच्या ग्रामस्थांना सोडून दिले हंडाभर पाण्यासाठी मरणाला। या खोल दऱ्यांमधून एखाद्याचा पाय जरी घसरला तरी सरळ ती व्यक्ती डोंगर दऱ्यांमध्ये कोसळून मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। हेच का ते अच्छे दिन पाण्यासाठी मरणाच्या दारात सोडून देणारे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। राज्य सरकार या प्रकरणाकडे कधी लक्ष देणार? आम्ही सोयगाव तालुका सावरखेडा त्याच्यामधले आहे, पण आमची पाण्याची एवढी पांढरी हे गाव एवढी तपली की आमच्यावाली की बोलायचं काम नाही पाण्याची। सरपंचाला म्हणलं, गरम शोकला म्हणलं, उपसरपंचाला म्हणलं, पण एक सुद्धा पाणी काही आम्हाला पाजूनही राहिला। समधी गैरसोय करू राहिला आमच्यावाली। आम्ही उठलं की रोज त्यांना म्हणतो, तो म्हणतो की त्याच्या वार्डात तो काम करन, तो म्हणतो त्याच्या वार्डात तो काम करन। आमच्यावाली एवढी गैरसोय करू राहिली आमच्या गावाची, बोलायचं काम नाही। खाली कडका आहे, कडका असल्यामुळं आमच्या बायाला नाही चालता येत, ना उठता येत, ना बसता येत। पडल्या तरी आम्हाला पाण्याची सोय करून नाही राहिले। आम्ही बोललो त्यांना की तेव्हा हो म्हणत्या, निघून चालल्या जाते, पण पाणी सोय एक बी करत नाही। काही काही ठिकाणी असे पाईप फुटेले की ते पाणी पाईप फुटेल पाणी त्याचा वापर करू राहिले। खाली हिरवीन त्याचे पाणी चाललं, शेतीला पाणी चालवलं त्यानं, पण इथं माणसाला प्यायला पाणी नाही देऊ राहिले। आणि लोक आम्ही एवढे काय बाया बाया करू राहिलो हो म्हणत्या, आणि ते करत्या पाण्यात पावडर सुद्धा टाकत नाही, पावडर सुद्धा पाण्यामध्ये टाकत नाही। प्रशासकीय अधिकारी जसं सोयगाव तालुक्यात बिलिओ आणि तसंच मेने मॅडम यांना अर्ज देतात दिलेला आहे, तरी त्यांनी काही दखल घेतलेली नाही। आणि इथून आमचे जवळजवळ 40 ते मला कळतं तर माझं वय सध्या आता 30 वर्ष रनिंग आहे, पण मला कळतं त्यावेळेस दिवसापासून की एकानं बी ती शासनानं दखल घेतलेली नाही आहे। आणि हे प्रश्न आम्हाला वारंवार सालोसाल दर्शक आहे, आणि त्या कारणानं आमच्या गावाकडं ना गड्डूळ पाण्याची ताण भागवत आहे, आणि त्या कारणानं येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना बी दुर्लक्ष होत आहे, कारण ते पाणी पाहूनच आमच्या गावाला मुली द्यायचं नकार करत आहे। आमच्या गावात मुली सुद्धा द्यायला जीव काढत्या सर लोक। मुलीला जर म्हणलं बाबा द्यायचं तर ते म्हणत्या खडक्यात उतरून सुने आमच्या मुलीला का आम्ही मारून टाकावं का, याच्या करताना द्यावं का, तुमच्याच बायाशी द्या पाण्याने आणत आमच्या बी मुलीला मारून टाकावं का। आमच्या गावात सुद्धा मुलं तशी बिगर मुली करताना फिरू राहिले, राहू राहिले, पण एक सुद्धा सोय करून राहिलं। सरपंचाला सांगू राहिलं तर तो बी नाही ऐकू राहिला। मग एवढं आमचं काम फक्त करणं आहे, शासनाला म्हणणं आहे फक्त आमचं की आमची पाण्याची सेवा करा। जी पाण्याची टाकी आहे तिच्यात बी पाणी यायचं अजून द्यायचा पत्ता नाही आहे। जे आहोत होतं लोकांना भरा सावरा धुणं धाणं काय करताना तो बी तिथं बनवून नाही दिला त्यांना, आणि आम्हाला खाली जाणं पडतं, येणं पडतं बायाला। बोलतो पाणी दरीमध्ये पाण्याला जायला लागतं। पाणी म्हणलं तर मरणाचं खाली आम्ही पैसे देऊन बी आम्हाला कोणी पाणी आणून देऊ राहिलं नाही। आम्ही म्हातारीशी हा पाणीच नाही येऊ राहिलं लगे, कोणतं पाणी प्या आम्ही कोणीकडे जा, आम्ही जा सोडून पुन्हा म्हणते की या, मग पुन्हा आमच्याच पाड्या नाही आहे ना। दरीतून पाणी आणणं लावलं, ते पाणी बी गढूळ गार लगे प्यायला मन धावत नाही। दरीतून वर पाणी येत नाही आमच्या कुंचनी। मी बी बाबा पाण्याला गेले, दोनदा पडले, मग कमरात गॅप पडला, नळी चपली, माझ्या कोणी पाणी येत नाही। आता नाही तर लोक आणते कोणी झाडा झुडा देऊन, आणि कोणीकडे जाऊ म्हातारे माणसं आणते चालली आहे गावामध्ये। आम्हाला पाणी भेटत नाही प्यायला। मी गोळ्या चॉकलेटी पोरीला देते, मला मी पाणी वळवून घेते, तेव्हा मी घरी पाणी पिते। पाण्याचा पता नाही, आणि कसं बी आणते लेकरं गडूळ गाडू आणते, तेच पिणं पाणी पिणं पडतं आम्हाला। सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।